हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रोटेशनल डायनॅमिक्समधील जे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्सपैकी एक क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन बहुतांश एक्झामिनेशन्समध्ये विचारला जातो आणि बऱ्याच वेळा विचारला जातो. तर तो क्वेश्चन आपण आज पाहूया. हा क्वेश्चन JEE 2019ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर हा क्वेश्चन काय आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. तर तो क्वेश्चन मी रीड करून घेतो. या क्वेश्चनमध्ये बघा, two identical spherical balls of mass m and radius r each are stuck on two sides of rod of length 2r. म्हणजे या क्वेश्चनमध्ये असं सांगितलेलं आहे की हा एक रॉड आहे आणि या रॉडच्या एंडला दोन स्पिअर्स आपण त्या ठिकाणी अटॅच केलेले आहेत आणि स्पिअरची रेडियस कॅपिटल R आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आणि मास जे काय आहे या रॉडचं पण मास कॅपिटल M आहे आणि स्पिअरचं पण मास कॅपिटल M आहे. पुढे क्वेश्चनमध्ये the moment of inertia of a system about the axis passing perpendicularly through the center of rod असा या ठिकाणी पॉईंट आहे. तर त्यांनी आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस विच इज पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द रॉड असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण बघूया एकंदरीत या क्वेश्चनमध्ये त्यांनी काय काय दिलं आहे. तर दोन स्पिअर आहेत, एक रॉड आहे. तर प्रथमतः आपण रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो ते पाहू. आपल्याला सर्वांना माहीत आहे की जर समजा अशा प्रकारचा रॉड असेल आणि या रॉडच्या सेंटरमधनं ॲक्सिस जात असेल परपेंडिक्युलर तर मोमेंट ऑफ इनर्शिया असतो ml²/12. परंतु या ठिकाणी लेंथ न देता ml² न देता लेंथ पर्टिक्युलरली त्यांनी आपल्याला 2r दिलेली आहे. सो हिअर वी हॅव टू राईट मोमेंट ऑफ इनर्शिया I = m 2r²/12. म्हणजे रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया आला. रॉडचं काम झालं तर ते आपण साईडला कुठेतरी ठिकाणी लिहून ठेवू. तो प्रथमतः मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रॉड ओके अबाउट सेंटर ऑफ मास इज इक्वल टू काय असतो ml²/12. ml²/12. सो हिअर m लेंथ किती आहे रॉडची, तर रॉडची लेंथ या ठिकाणी 2r आहे. सो आपण ही 2r लेंथ या ठिकाणी घेऊ शकतो. सो 2r आणि याचा आपल्याला करायचं आहे स्क्वेअर अपॉन 12. सध्या आपण प्रथमतः रॉडच्या मोमेंट ऑफ इनर्शिया बद्दलच बोलत आहोत, नंतर आपण स्पिअर बद्दल बोलूया. सो हिअर m 2² = 4, 4r²/12. सो व्हॉट इज अवर आन्सर mr²/3. So this is the moment of inertia of a rod about axis passing through center and perpendicular to the rod. तर मला वाटतं या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया रॉडचा तुम्हाला क्लिअर झाला असेल. क्लिअर ओके असेल. यापुढं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सिस्टीम काढूया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सिस्टीममध्ये काय काय रॉडचं तर झालं. आता स्पिअर आणि दोन्ही पण स्पिअर आयडेंटिकल आहेत. दोन्ही पण स्पिअरची रेडियस R आहे. दोन्ही पण स्पिअरचं मास कॅपिटल M आहे. आता लक्षात घ्या, जर मी या स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं म्हटलं तर मला काय यूज करावं लागेल, पॅरलल ॲक्सिस थेरम. तर मी पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करतो. युझिंग पॅरलल ॲक्सिस थेरम ठिकाणी आता आपण स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढूया. आपल्याला माहित आहे हे दोन्ही पण स्पिअर आयडेंटिकल आहेत. दोघांचंही मास M आहे आणि दोघांची रेडियस R आहे. दोन्ही पण स्पिअर त्या ठिकाणी रॉडच्या सेंटरपासून इक्वल डिस्टन्सवरती आहे. म्हणजे हे जर डिस्टन्स आपलं 2r आहे, डेफिनेटली हे R असणार आहे आणि हे पण पुढं R. म्हणजे स्पिअरचा सेंटर हा रॉडच्या सेंटरपासून किती अंतरावरती आला, हा 2r वरती आला. आता मला त्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे स्पिअरचा. ओके, आपण पाहिलं द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ अ स्पिअर अँड रॉड इज 2r. आता आपण स्पिअरसाठी पॅरलल ॲक्सिस थेरमचा वापर करूया आणि पॅरलल ॲक्सिस थेरममध्ये म्हणजे स्पिअरची जेवढी सिस्टीम आहे म्हणजे हे दोन स्पिअर या स्पिअरच्या सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू. त्यासाठी आपल्याला पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करायचे हे सर्वांना समजलं. परंतु स्पिअरच्या सिस्टीममध्ये त्या ठिकाणी दोन स्पिअर आहेत म्हणून जे काय मोमेंट ऑफ इनर्शिया येईल त्याला मला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल, 2ने. सो हे समजलं सर्वांना, ठीक आहे. नेक्स्ट 2. आता या स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास म्हणजे अलॉंग द डायमीटर असणार आहे. दॅट इज नथिंग बट 2/5 mr². हे तुम्हाला समजलं. प्लस mh².
सो एम इज अ मास ऑफ स्फिअर आणि एच म्हणजे त्या ठिकाणी हे डिस्टन्स 2 पॅरलल ॲक्सिस मधलं हे डिस्टन्स आहे. दॅट इज नथिंग बट वायस आर. सो इन्स्टेड ऑफ एच वी हॅव टू पुट वायस आर. ओके, आणि त्याचा मी करणार आहे स्क्वेअर. समजलं? ठीक आहे. आता यानंतर पुढे जर आपण पाहिलं 2 इन ब्रॅकेट 2/5 mr स्क्वेअर प्लस हे झालं 4 mr स्क्वेअर. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहे. हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता हा जो रॉडचा मोमेंट ऑफ इनर्जी आहे हा किती आला आहे mr²/3. हा आपण एका साईडला ठेवू आणि बाकीचे कॅल्क्युलेशन्स या ठिकाणी पुढे करूया. ओके, सो हेच कॅल्क्युलेशन्स मी त्या ठिकाणी या साईडला करतो. सो इज इक्वल टू ट्वाइस इन ब्रॅकेट 2/5 mr² आणि 4 mr². सो क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावरती त्या ठिकाणी हे 2 mr² प्लस 2 mr² प्लस 20 mr² अपॉन 5. ओके, नेक्स्ट 2 इन ब्रॅकेट 22 mr² अपॉन 5. सो इज इक्वल टू 4 mr² 44 mr² अपॉन 5. तर हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया स्पियरच्या सिस्टीमचा. ओके, स्पियरच्या सिस्टीमचा जो काय मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्पियर सिस्टीम या ठिकाणी किती आला हा 44/5 mr². अशा प्रकारे आपण हे इंडिव्हिज्युअली 2 मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केलेले आहे. आता मला ओव्हरऑल सिस्टीमचा म्हणजे या सिस्टीममध्ये रॉड प्लस स्पियर आहे, या ओव्हरऑल सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे आणि तो काढण्यासाठी मला त्या ठिकाणी दोन्ही पण मोमेंट ऑफ इनर्शियाची काय करायला लागेल समिशन. आता तेच आपण बघूया. याचा आन्सर काय आलं स्पियरचं 44/5 mr² आणि रॉडचं किती आलं होतं mr²/3. सो ओव्हरऑल सिस्टीमचं जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं असेल तर आपल्याला ॲडिशन करावं लागेल. म्हणजे आपल्या सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया इन अबाउट this axis which is passing through center and perpendicular to the rod. So now जे आपल्याला फाइंड करायचं आहे now moment of inertia of a overall system. Okay, overall system is equal to कसं moment of inertia of a rod plus moment of inertia of a sphere system. yes म्हणजे मी स्पियर म्हणतो स्पियर सिस्टीम. Now we have to do the calculations. Moment of inertia of a rod जो मगाशी आपण कॅल्क्युलेट केला होता that is nothing but mr²/3 प्लस या ठिकाणी 44 mr²/5. ओके, अशा प्रकारे कॅल्क्युलेशन्स आहेत. नाव 5 mr² प्लस 44 into 3 that is 132 mr² upon 5 3s are 15. So now 137 mr²/15. This is your answer. So check the answer. 137 mr²/15. So this is the option. So it means here option 37/15 mr². Okay, तर अशा प्रकारे या क्वेश्चनचं सोल्युशन आपण बाय युजिंग पॅरलल ॲक्सिस थेरमने केलेलं आहे. सो हे तुम्ही आन्सर त्या ठिकाणी लिहून घेऊ शकता. ओके, धन्यवाद.